Hello students, today we have to learn about 9th standard maths 1, in which the chapter 5 is linear equations in two variables. Now we have already know about linear equations in two variables, means equations having two variables and both the variables have index 1 is called linear equations in two variables. Now today we have to discuss about word problems based on simultaneous equations. Now solve these word problems applying the following steps. म्हणजेच एकसामायिक समीकरणे सोडवण्यासाठी पुढील पायऱ्यांचा अवलंब करा. नाउ द फर्स्ट स्टेप इज read the word problem carefully and try to understand it. म्हणजेच शाब्दिक उदाहरणे काळजीपूर्वक वाचा आणि समजून घ्या. Now the second step is, from the given information use proper variables from given quantities. म्हणजे दिलेल्या माहितीवरून अज्ञात राशीसाठी चले वापरा. Then the third step is, form a mathematical statements from above variables. म्हणजेच चलाच्या माहितीवरून किंवा चलावरून दिलेल्या उदाहरणाचे गणिती भाषेत किंवा गणितीय समीकरणे तयार करा. नाउ द नेक्स्ट स्टेप इज, यूज सुटेबल मेथड्स अँड सॉल्व द इक्वेशन. योग्य पद्धतीचा उपयोग करून समीकरणे सोडवा. नाउ द नेक्स्ट स्टेप इज, solve the equation and find out the solution. म्हणजे समीकरणाच्या उकली काढा. गो टू द नेक्स्ट स्टेप, फाइंड द रिझल्ट. दिलेल्या उत्तरावरून पडताळणी करा. अँड फायनली फाइंड द रिझल्ट. म्हणजे दिलेल्या माहितीवरून उत्तर काढा. Now go to the practice sheet 5.2. Here are the word problems based on the simultaneous equation. Here the word problem is number 3, or example number 3 is, the sum of the ages of Priyanka and Deepika is 34 years. Priyanka is elder to Deepika by 6 years. Then find their present ages. सराव संच 5.2 हे शाब्दिक उदाहरणावर आधारित आहे. आता शाब्दिक उदाहरणे ही वेगवेगळ्या प्रकारची असतात. नाव द वर्ड प्रॉब्लेम्स आर व्हेरियस टाइप्स. धिस एक्झाम्पल इज बेस्ड ऑन एज. म्हणजे वयाशी संबंधित हे उदाहरण आहे. रिगार्डिंग एजेस अँड नंबर्स, बेस्ड ऑन फ्रॅक्शन्स, मनी ट्रान्झिशन्स, जॉमेट्रिकल प्रॉपर्टीज मीन्स पेरिमीटर अँड एरिया, म्हणजेच भूमितीय गुणधर्म म्हणजेच परिमिती आणि क्षेत्रफळ यावर आधारित उदाहरणे असतात. देन अपूर्णांकावर, फ्रॅक्शन्स मीन्स अपूर्णांकावर आधारित. देन मनी ट्रान्झिशन्स मीन्स आर्थिक व्यवहारावर संबंधित उदाहरणे असतात. देन गो टू द स्पीड, टाईम अँड डिस्टन्स, म्हणजेच वेळ, अंतर आणि वेग यावर सुद्धा ही शाब्दिक उदाहरणे
असतात. त्यापैकीच हे जे तिसरं उदाहरण आहे हे वयाशी संबंधित उदाहरण आहे. नाव दिस एक्झाम्पल इज बेस्ड ऑन एजेस. नाव द एक्झाम्पल इज द सम ऑफ द एजेस ऑफ प्रियांका अँड दीपिका इज 34 years. फुल स्टॉप. मीन्स प्रियांका आणि दीपिका यांच्या आजच्या वयाची बेरीज 34 वर्षे आहे. पूर्णविराम. आणि जे पुढचं वाक्य आहे, नाव द नेक्स्ट स्टेटमेंट इज प्रियांका इज एल्डर टू दीपिका बाय 6 years. म्हणजेच प्रियांका ही दीपिकापेक्षा 6 वर्षांनी मोठी आहे. देन फाइंड देअर एजेस. मीन्स तर त्यांची आजची वये काढा. फॉर दिस पर्पज, if you read the example carefully and understand it, then next step is, from the given information, use suitable variables for given quantities. Now the variables are used here is x and y. Now let the Priyanka's age be x years and Deepika's age be y years respectively. समजा प्रियांकाचे आजचे वय x वर्ष आहे आणि दीपिकाचे आजचे वय y वर्ष आहे. नाव द सम ऑफ देअर एजेस इज सम ऑफ द एजेस ऑफ प्रियांका अँड दीपिका इज 34 years. म्हणजे त्यांच्या आजच्या वयाची बेरीज किती आहे? 34 वर्ष आहे. मीन्स फ्रॉम द फर्स्ट कंडिशन, उदाहरणात दिलेल्या पहिल्या अटीनुसार, फ्रॉम द फर्स्ट कंडिशन x plus y is equal to 34. Equation 1. Equation 1. Now, if you read next sentence, Priyanka is elder to Deepika by 6 years. This is the second condition in the example. म्हणजे प्रियांका ही दीपिकापेक्षा 6 वर्षांनी मोठी आहे. यावरून आपण दुसरं समीकरण लिहायचं आहे. मीन्स फ्रॉम द सेकंड कंडिशन. नाव फ्रॉम द सेकंड कंडिशन we get प्रियांका इज एल्डर टू दीपिका बाय 6 years. म्हणजे प्रियांका ही दीपिकापेक्षा 6 वर्षांनी मोठी आहे. म्हणजे प्रियांकाचे आजचे वय किती आहे? x. नाउ द प्रेझेंट एज इज x. x इज इक्वल टू y प्लस 6. द प्रियांका इज एल्डर देन दीपिका बाय 6 प्लस 6. Rearrange here these terms. Means the y is shifted to the left hand side. Means plus y is minus y. Means x minus y is equal to 6. Equation 2. If you observe the equation 1 and 2, then here in variable x and y, same pair here. Here is also x, here is also x, here is also y, and the coefficient is also same. But you observe the variable x, coefficient is same, the sign is also same. If you observe variable y, here is coefficient 1, here is 1, but the sign is opposite. Means same pair, opposite sign. Means plus minus. Here addition takes place, then automatically y is eliminated. Now adding
Adding equation 1 and 2, we get, now write down equation 1, x plus y is equal to 34, and second equation x minus y is equal to 6, plus addition, plus y minus y is cancel, same pair and opposite side. Now x plus x is 2x equal to 34 plus 6 means 40. Now the next step is, you already know, 40 upon 2, therefore x is equal to 20. 2 1 are 2, 2 2 are 4, and as it is 0. Means x is equal to 20 means Priyanka's present age is 20 years. म्हणजेच एक्स आपण प्रियांकाचे आजचे वय एक्स वर्ष मानलो होतो, म्हणजेच आपण एक्स काढलो, म्हणजेच प्रियांकाचे आजचे वय किती 20 वर्ष. नाव प्रियांकाज एज इज 20 years. नाव इफ यू पुट दिस व्हॅल्यू or substitute this value in equation 1 or 2. Now putting x is equal to 20 in equation 1. Now write down equation 1, x plus y is equal to 34. Now put here 20x at the place of x, 20 plus y is equal to 34. Now change the side of 20 plus 20. If you change 20 from left to right, then the sign is changed. Plus 20 is minus 20. Now y is equal to 34 minus 20 means y is equal to 14. Means if you put the value of x in equation 1, then you find the age of Deepika. Deepika's age is 14 years. If you observe the equation, the Priyanka is elder to Deepika by 6 years. Means Priyanka is elder and Deepika is smaller than Priyanka. Means the present age of Priyanka is 20 years and the present age of Deepika is 14 years. Now write down the answer. Priyanka's age is 20 years and Deepika's age is 14 years. In this way, you solve these word problems based on simultaneous equations. Now, in practice set 5.2, there are total 10 examples or word problems. Out of these 10 examples, now example number 7, 8, 9, 10 is cancelled. It is not in this year because it is in the cancelled curriculum 25%. Then remaining 6 examples are in this year. Out of this, I solved the example number 3. Now the remaining 5 examples are solved in home. Then you will good marks in the math subject. Thank you.